वंदे मातरम वंदे मातरम हाँ वंदे गाके मत बता वंदे मातरम 26 जनवरी मनाते क्यों है? 26 जनवरी मनाते क्यों है? ये बहुत बड़ा क्वेश्चन है. This is the question you are asking. If you ask if some Indian, for him it is like a celebration. It is the biggest celebration. So it carries more value because it is like a respect to our nation and it is from our soul. Today I am here with my child because from the early age or from the beginning of his life, I want to put emotions or maybe respect up to our nation. So he is also with me to celebrate this. We came here for one rally. Basically this is for organ donation, I think, and last year also we have participated and it is a good experience for us. आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्याबद्दल आपण त्याचं आनंद व्यक्त करतो. 15 ऑगस्टला मिळालं होतं स्वातंत्र्य आपल्याला, तर आज काय झालं होतं 26 जानेवारीला कोणाला माहिती आहे? आपलं कॉन्स्टिट्यूशन रनिंग आलेलं आज. इट इज़ रिपब्लिक डे. इस दिन हमारी कॉन्स्टिट्यूशन बनी थी 1950 में. इस दिन हमारी कॉन्स्टिट्यूशन प्रेजेंट की गई थी. या 1950 से. सबका अलग व्यू होता है और मुझे लगता नहीं कि सब एक ही इसके लिए आते हैं कि मतलब देशभक्ति है. सबके अलग व्यूज़ है. कोई मतलब सिर्फ फ्रेंड्स को मिलने आता है, कुछ भी हो सकता है. हाँ 26 प्रजासत्ताक दिन, तो जो सिग्निफिकेंस था वो छोड़ के तो सब हो रहा है अभी आजकल. एक्चुअली सब हो रहा है. तो सबसे बेस्ट 26 जन का एक ही रहता है, घर पे जाओ, डीडी नेशनल लगाओ, परेड देखो, उसमें जो मज़ा आता है और किसी में नहीं. ची प्रत्येकाची वेगवेगळी कारण आहेत सेलिब्रेट करण्याची. मी सेलिब्रेट करते बिकॉज आय लव इंडिया. रिपब्लिक डे जो है वो हर इंडियन के लिए बहुत इंपॉर्टेंट होता है. इसीलिए यही सोचते हुए 2010 से हमारा जो ग्रुप है क्रूजिंग गॉड्स, इट इज़ अ ग्रुप ऑफ ऑल रॉयल इनफील्ड राइडर्स. उनके लिए हम लोग एक रैली निकालते हैं, सिटी राइड, ताकि नासिक के जो सिटी के लोग हैं उनको पता चले अबाउट द एक्टिविटी ऑफ रॉयल इनफील्ड राइडर्स. जनरली राइडर्स के बारे में बहुत गलत ख्याल होते हैं लोगों के. सो वी वांट टू ब्रिंग द राइट कॉन्सेप्ट कि हम लोग किस तरह की राइड करते हैं. इसीलिए हमारी राइड्स में हेलमेट्स आर कंपल्सरी, शूज़ आर कंपल्सरी एंड उसी के वजह से दूसरा हम लोग चाहते हैं. तर सर तुम्हाला काय वाटतं की भारतीयांनी काय करावं आणि कसं आपला अजून देश मोठा होईल? आज आपण सकाळी 26ला फार लवकर बाहेर पडलो. मला वाटतं आज सगळ्यांनी पाहिलं असेल, आपल्या पूर्ण सिटी क्लीन करण्यासाठी हजारो लोक राबत आहेत, जो आपण टाकलेला कचरा आहे सगळा. तर सर्वप्रथम आपण ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे की आपण आपल्यापासून सुरुवात करायला पाहिजे. कचरा आणि कुठंही थुंकणं या दोन गोष्टी जरी आपण पाळल्या तर आपलं देश फार स्वच्छ व्हायला मदत होणारच आहे. त्याचबरोबर जे आपले छोटे छोटे रूल आहे जे पाळण्यासारखे आहेत ते पाळले तरी पण आपण जे फॉरेन कंट्रीचं बाहेर जाऊन येऊन इकडे वर्णन करतो ना की इथं असं आहे तसं आहे, एवढे रूल स्ट्रिक्ट आहेत, पण आपण रूल पाळत नाही आहे. आपल्याकडे रूल पण स्ट्रिक्ट आहेत पण आपण पाळत नाही आहे. तर हे रूल पाळायला सुरुवात केली तर नक्कीच भारत फॉरेनच्या कंट्रीच्या या पंक्तीमध्ये बसायला वेळ लागणार नाही. नेशनल सॉन्ग आपको पता ही होगा, तो वो लिखा किसने है? रविंद्रनाथ टैगोर. मैम आप थोड़ा और सोचिए. बिपिन चंद्र चट्टोपाध्याय. यार रेमन ने रिमिक्स बनाया है, बहुत मस्त बनाया उसने. और वंदे मातरम वॉज मेड बाय रविंद्रनाथ टैगोर जी. क्या कॉन्फिडेंस देखो बंदे का. गलत जवाब कितने कॉन्फिडेंस से दे रहा है. मैंने एक आंसर ऐड दिया है. वंदे मातरम ये रविंद्रनाथ टैगोर जी ने लिखा है. फिर से मतलब आदमी एक बार गलत जवाब देता है पर ये दो बार. ये गूगल कर रहा है. ये देखो गूगल, ये देखो. नहीं, पर आदमी का कॉन्फिडेंस ऐसा है कि दो बार गलत जवाब. अब मैं सही जवाब देता हूँ. बंकिम चंद्र चटर्जी. हाँ बंकिम. अरे हाँ राइट चंद्र चटर्जी. तूने तो बोस बोला था रे, तू मत. नेशनल सॉन्ग. ओ बंकिम चंद्र चटर्जी. दैट वाज राइट. मातरम. हाँ वंदे गाके मत बता. वंदे मातरम. वंदे मातरम. लिखा किसने? AR रहमान. हिमेश. या बंकिम चॅटर्जी. बंकिम चंद्र चॅटर्जी. स्पेलिंग बोल. चांगला अभ्यास होऊन काहीतरी मोठं बनायचं आणि मग त्याच्यानंतर देशची सेवा करायची.
असं वाटतं मला की एखाद्या पॉलिटिकल पार्टीला जॉईन करून आपल्या देशासाठी काही चांगलं करावं व सुधारणा करावी. इकडे वी हॅव सम यंग पॉलिटिशियन विथ अस. तर विचार कर, आता आपले इलेक्शन्स लागणार, तुला माहिती आहे. तर तुला जर का वोट मागायचे असेल तर कसे मागशील तू वोट? मी कोणत्या आधारावर वोट मागशील? कोणत्या आधारावर म्हणजे काय बोलशील तू लोकांशी जाऊन? लोकांना बोलेल की मी खूपच चांगला आहे, मी माझं काम नीट करेल, व्यवस्थित करेल व चांगला राहील. तुमचं काही प्रॉब्लेम नाही येणार आपल्या सोसायटीमध्ये. आपली सोसायटी फार डेव्हलप्ड होईल आणि अमेरिका अशा फॉरेन देशांपेक्षा आपण कितीतरी पटीने पुढे जाऊ. की हे फुगे विकतोस तू, हे जे लोक तुला झेंडे पण विकतोस, हे जेव्हा तुला पडलेले दिसतात रस्त्यावर, तेव्हा तुला काय वाटतं की आपण जेव्हा आपल्या देशाचा झेंडा रस्त्यावर पडलेला दिसतो ते तेव्हा आपण त्याच वेळी उचलून घ्यावा. हे सगळ्यांना सांगू शकतो का तू की सगळ्यांना आपल्या देशाचा झेंडा जो आहे त्याचा रिस्पेक्ट करावा? हो, मी आहे ना जे माझ्याकडून झेंडे फुगे घेता मी त्यांना सांगतो तुम्ही घेताय पण ते आहे ना तुमचं काम झालं फेकू नका, ठेवून द्या नीट सांभाळून. आप क्या बोलते? एनसीसी तो एक ऑर्गेनाइजेशन है जो हम लोग को रिजर्व फोर्स में रखती है. जैसे अगर कुछ झगड़ा, अगर वॉर हो जाता है, वॉर क्राइसिस आ जाते हैं, तो हमें बैकअप के लिए रखा जाता है. तो इसलिए मैं चाहता हूँ कि जिसको भी अगर अपने देशभक्ति हो तो एनसीसी ज्वाइन करो, पर अच्छा रहने कैसा रहना चाहिए वो हमें समझ में आता है. वो सबसे बड़ी बात है, डिसिप्लिन में कैसा रहना चाहिए. आखरी क्वेश्चन आता है सर, आपण कोण आहे? मी नाशिककर आहे. मी एक इंडियन आहे. आय रिस्पेक्ट टू माय नेशन अँड आय एम प्राऊड टू से दॅट आय बॉर्न इन दिस नेशन. भारतीय. कोण आहे आप बता दो. आपण कोण आहे? भारताचे नागरिक आहे. नागरिक मतलब? नागरिक मतलब सिटीजन. वी आर इंडियंस. आपण कोण आहे? वी आर इंडियंस. हम एक प्राउडफुल इंडियन सिटीज़न है जो आज रिपब्लिक जी रहा है, जिसके पास खुद का फ्रीडम है और काफ़ी क्या कह सकते हैं हम, आज़ादी जो बोलते हैं वो है आज हमारे पास. स्टेट्स और धर्म के नाम पर लड़कर जब हम रो देते हैं तभी जवान बर्फ में देश के लिए अपनी जान खो देते. हमें स्टेट्स के और धर्म के नाम ना सुनाई देने चाहिए ना दिखाई देने चाहिए. सिर्फ एक मुल्क का नाम दिखाई देना चाहिए, इंडिया. ये जो अनदेखी, अनचाही स्टेट्स की, धर्म की और जातियों की दीवारें हमने बना रखी है, चलो उन्हें गिरा दे. चलो बनाए एक ऐसा देश जहाँ हो एक ही कहानी, हर एक की जुबानी. मैं हूँ हिंदुस्तानी. अपन कौन है ये सवाल पूछते ही एक ही आवाज गूंजनी चाहिए, इंडियन.